खरीप ज्वारी ही मुख्यतः कोरडवाहू पीक म्हणून घेतले जाते। ज्वारीची लागवड खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात धान्य आणि चाऱ्यासाठी केली जाते। पावसाच्या अनियमितपणामुळे चाऱ्याची कमतरता तीव्रतेने जाणवते। अशा वेळी धान्य म्हणून आणि चाऱ्याची गरज भागविण्यासाठी ज्वारीची लागवड फायदेशीर ठरते। त्यामुळे धान्य उत्पादन आणि चारा उत्पादनाच्या दृष्टीने जास्त चांगल्या वाणाची निवड करणं ही तितकंच गरजेचं आहे। खरीप हंगामातील लागवडीसाठी ज्वारी आणि कडब्याच्या उत्पादनासाठी ज्वारीचे कोणते चांगले वाण आहेत याविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ज्वारी संशोधन केंद्रातील प्रभारी अधिकारी डॉक्टर लक्ष्मण जावळे यांनी फोनद्वारे दिलेली माहिती पाहूयात। मी डॉक्टर लक्ष्मण नारायणराव जावळे, प्रभारी अधिकारी ज्वार संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी इथून बोलत आहे। तर ज्वारीमध्ये तसं पाहिलं तर वरचेवर आपलं खरीपाचं क्षेत्र कमी होत चाललेलं आहे। पण ज्वारी ही असं पीक आहे की त्याच्यापासून आपल्याला धान्य पण मिळतं आणि कडबा पण मिळतो। तर असं हे दुहेरी उपयुक्त असणारं पीक आहे। आणि शेतकरी बांधवांना पेरणी म्हणलं की ते पहिल्यांदा त्यांच्याकडे पुढे प्रश्न पडतो की आपण वाण कुठला पेरावा, कोणता वाण चांगला आहे, बाजारातला वाण चांगला आहे का, कंपनीचा वाण चांगला आहे का, हे असं चर्चा करतात आणि आपलं बियाणं खरेदी करतात। तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ परभणी, त्याच्यानंतर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या तिन्ही कृषी विद्यापीठानं ज्वारीमध्ये वेगवेगळ्या वाणाची निर्मिती केलेली आहे। पण मुख्यतः आपण जर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं पाहिलं तर परभणी शक्ती हा खरीप ज्वारीसाठीचा वाण, या वाणाचे बियाणं मोठ्या प्रमाणावर उपलब्ध पण आहे। आणि या वाणाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला धान्याचे उत्पादन खरीपामध्ये 35 ते 38 क्विंटल प्रति हेक्टर मिळते आणि कडब्याचे उत्पादन जवळपास 110 ते 115 क्विंटल प्रति हेक्टर एवढे मिळते कडब्याचे उत्पादन। आणि हा जो परभणी शक्ती वाण आहे आपल्याला पूर्ण महाराष्ट्रासाठी तो प्रसारित करण्यात आलेला आहे। तसेच आपल्याला हा परभणी शक्ती हा वाण 2023 वर्षी हा रब्बी हंगामासाठी सुद्धा प्रसारित करण्यात आलेला आहे। म्हणजे परभणी शक्ती हा वाण खरीपासाठी सुद्धा आहे आणि रब्बी साठी सुद्धा आहे। असा हा दुहेरी संगम असणारा वाण परभणी शक्ती हा खूप छान आहे। आणि याचं खरीपामध्ये पाहिलं तर त्याचे दाणे आहे ते थोडेसे कमी काळे पडतात। जरी समजा ज्वारी जर याच्यात सापडली, पावसामध्ये वगैरे सापडली, तर मूळ खरीपातल्या ज्वारीचा प्रश्न आहे, ज्वारी काळी पण नाही। पण परभणी शक्ती हा वाण थोडा कमी प्रमाणावर बळी पडतो दाण्यावरील ह्याच्यासाठी, रोगासाठी। तर असा हा खूप छान वाण आहे। आता दुसरा एक धान्यासाठी वाण आहे तो पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने निर्माण केलेला पीडीकेव्ही कल्याणी म्हणून आहे खरीपामधला। पीडीकेव्ही कल्याणी हा वाण खरीपामध्ये विदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे आणि प्रचलित आहे। आणि या वाणाचं बियाणं आपल्याला बाजारात सुद्धा सर्टिफाईड मिळतं। हा पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं निर्माण केलेला धान्यासाठीचा वाण आहे खरीपामधला। तसेच काही संकरित वाण आहेत ज्वारीमध्ये की जसे CH30, त्याच्यानंतर CHH 35 आहे। हे संकरित ज्वारीचे वाण आहेत की हे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं निर्माण केलेले वाण आहेत, संकरित वाण। आणि याच्या व्यतिरिक्त धान्यासाठी आपल्याला काही प्रायव्हेट कंपन्यांचे काही संकरित वाण सुद्धा उपलब्ध असतात। तर आपल्या या ज्वारीच्या संकरित वाणामध्ये आणि सरळ वाणामध्ये आपल्याला जसं आपल्या कृषी विद्यापीठाचा वाटा आहे तसंच काही प्रमाणात आपल्याला प्रायव्हेट कंपनीचा सुद्धा वाटा असतो। तर असे हे झाले आपण धान्यासाठी वाण पाहिलेत आपण। आता एक आपण दुसरं महत्वाचं म्हणजे आपण ज्वारी हे हिरव्या चाऱ्यासाठी सुद्धा आपण लावतो। ज्वारी पीक हे खरीपामध्ये हिरव्या चाऱ्यासाठी वापरतो। तर आपला मराठवाडा कृषी विद्यापीठानं एक हिरव्या चाऱ्यासाठीचा वाण आहे, तो त्याचं नाव आहे CSV 40F। तर CSV 40F या वाणाचे गुणधर्म म्हणजे तो वाण आपल्याला 85 दिवसामध्ये
फुलोऱ्यात आल्यानंतर तो कापणीस तयार होतो. CSC 40F या CSC 40F हिरव्या चाऱ्याच्या वाणापासून आपल्याला हिरव्या चाऱ्याचे वजन जवळपास 450 क्विंटल प्रति हेक्टर एवढे मिळते हिरव्या चाऱ्याचे वजन. आणि वाळलेल्या चाऱ्याचे वजन 150 ते 160 क्विंटल प्रति हेक्टर आपल्याला एवढे उत्पादन मिळते. तर हा एक आपण चाऱ्याचा वाण विकसित केलेला आहे. तसे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सुद्धा काही वाण चाऱ्याचे विकसित केलेले आहेत. आता चाऱ्यामध्ये 2 प्रकार पडतात, एक काप चारा आणि बहुकाप चारा. म्हणजे एक काप चाऱ्यामध्ये ज्यावेळेस ज्वारी फुलोऱ्यात येते, फुलोऱ्यात आल्यानंतर ती ज्वारी आपण हिरव्या चाऱ्यासाठी कापतो आणि तो आपल्या जनावराला चारा म्हणून टाकतो. पण अनेक काप चाऱ्यामध्ये त्याच्यामध्ये ज्वारीपासून 2 किंवा 3 काप आपल्याला घेता येतात. तर असे हे ज्वारीच्या चाऱ्यामध्ये सुद्धा अनेक काप असणारे ज्वारीचे काही वाण आहेत की जे राहुरी कृषी विद्यापीठाने काही निर्माण केलेले आहेत. अनेक काप असणारे वाण आणि काही प्रायव्हेट कंपन्यांचे सुद्धा काही वाण आपल्याला बाजारामध्ये अनेक काप किंवा एक काप असणारे वाण आपल्याला उपलब्ध होत असतात हिरव्या चाऱ्यासाठी. ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा.